नमस्कार मंडळी. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपला मोडाच्या मटकीचा व्यवसाय आहे आणि आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आज आम्हाला 70 किलो मटकीची ऑर्डर आलेली आहे. ते पण कशासाठी? वास्तुशांती म्हणजे घराची पूजा आहे आणि आमच्या गावातीलच ऑर्डर आहे. तर मी आणि कारभारी आज ऑर्डर द्यायला जाणार आहे. तर चला दाखवते तुम्हाला आपल्या मटकीला कसले भारी मोड आलेत. आपण कधीच खोटं बोलत नाही, खोटं बोलायचा काही विषयच नाही. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा. तर इथं आमच्या कारभारी मटकी भरत होते आणि त्या दिवशी आमच्या म्हणजे आज ओमचा पेपर होते. ओम पप्पांच्या पाया पडायला आला होता आणि इथं कारभारी मटकी भरतात. तर बघू शकताय अशा नुसत्या मोगऱ्याच्या फुलासारखेच मटकीला मोड आलेले आहेत. आणि खरं तर सांगू का, आमच्या व्यवसायामुळेच आमच्या गावामध्ये ओळख तयार झालेली आहे. तर आम्हाला आमच्या गावामध्ये देवकर न म्हणता मटकीवालेच म्हणतात आणि आपण मटकीची एक नंबर क्वालिटी देतो. आपल्या मटकीमध्ये एक सुद्धा खाडा पण नाही आणि कधी अशी घाणगुण पण निघत नाही, कारण आपण सगळ्या मालाला चाळणी मारलेले असते, निवडक माल असतो आपला. आणि जे काय द्यायचं ती आपलं ह्या धंद्याच्या जीवावरते. त्यामुळं माल देताना सगळ्यांना व्यवस्थित द्यायचा, जेणेकरून व्यवसायामुळं आपली नवीन ओळख तयार झाली पाहिजे. तर चला मंडळी, तुम्हाला जर मटकीचा व्यवसाय करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. तर चला, आता मटकी वगैरे भरून झालेली आहे. 70 किलो मटकी द्यायची होती, त्याच्यामुळं इथं माफ करणं तर गरजेचंच होतं, कारण आपल्याला कधी कुणाला कमी जास्त द्यायचं नसतं. कमी पण द्यायचं नाही, जास्त पण द्यायचं नाही. तर कारभाऱ्याने आता पॅकिंग वगैरे केलेले आहे, कॅरी बॅग बांधलेले आहेत. तर आता जायचं आहे. तर त्याच्यानंतर ठरलं, एक पाहुणे येणार होते. कारभारी म्हणलं मी एकटाच जाऊन येतो मटकी देऊन, तू घरी थांब, कारण पाहुणे येणार आहेत. अचानक माझं कॅन्सल झालं ते, आणि त्या दिवशी लय पाऊस पडत होता. तर तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर प्रामाणिकपणे व्यवसाय करा, एक दिवस नक्की यशस्वी होणार. जे काय आहे ते इमानदारीत करायचं, प्रामाणिकपणे करायचं. तुमची नीतिमत्ता साफ असेल तर व्यवसायात नक्कीच तुम्ही मोठे होणार. तर चला मंडळी, आता आमचे कारभारी निघालेले आहेत मटकी द्यायला. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर मोडाची मटकी पाहिजे नसेल, सुकी मटकी पाहिजे नसेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तर बाय बाय मंडळी. तर आपण ऑनलाईन कोरडी मटकी आणि लसणाचा पण व्यवसाय करत आहोत. तर इकडे बघू शकता, या गावरान लसूण आहे. तुम्हाला जर गावरान लसूण पाहिजे नसेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ बघताय पण लाईक करायला विसरताय, सबस्क्राईब करायला विसरताय. असं कुठं असतंय काय? मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करायचा आहे. तर बाय बाय मंडळी. आता कारभारी निघालेला आहेत, मी पाहुणे येणारे म्हणून सगळे आवरावर करते. मुलं पण शाळेत गेलेले आहेत. आमची चिवताई आता सध्या घरी, त्याच्यामुळं मी पण घरी आहे. मी काय बाजारला जात नाही. बाय बाय मंडळी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय मंडळी.